की काय तुमचा गांधा सदन कुठं धावणार नाही. मगेपर्यंत जनतेची सेवा करेन, मगेपर्यंत भगवा सोडणार नाही, मगेपर्यंत शिवसेना प्रमुखांचे विचार सोडणार नाही. हा उद्धव ठाकरे त्यांच्या बापाशी बेमान झाला, वडिलांच्या विचाराशी बेमान झाला, वडिलांच्या विचाराशी गद्दारी केली. रामदास कदम भगव्याशी गद्दारी कदापि करणार नाही. अरे ज्यांनी या तीनबत्ती नाक्यावरती भगवा झेंडा जाळून पायाखाली तुडवला तो तुमच्यासाठी आज निष्ठावंत झाला आणि रामदास कदम गद्दार झाला काय? कोणती आमची अंधारे ताई, तिनं बाळासाहेबांच्या वरती इतकी ताई ती बोलली, आमची इतकी वाईट बोलली, हिंदूंच्या देवतावरती इतकी वाईट बोलली, ती अंधारे ताई तुमची आज निष्ठावंत झाली काय आणि आम्ही गद्दार झालो काय? अनेक गोष्टी आहेत, वेळ कमी आहे, 40 मिनिटं फक्त शिल्लक आहेत, दोघांना बोलायचं आहे. माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे, मी शब्द दिला तुमच्या वतीनं, मी तुमच्या वतीनं शब्द दिलाय. तटकरे साहेब, तुमची मुलगी आमदार आहे, पण तुमच्या मुलीच्या मतदारसंघामध्ये लीड मिळेल ना, त्याच्यापेक्षा दापोली आणि गुहागरमध्ये तुम्हाला अधिक लीड दिल्याशिवाय घडणार नाही. हा शब्द तुमच्यानं मी त्याला दिलाय. माझ्या बांधवांनो, भगिनींनो, आपल्या सगळ्यांना विनंती आहे, घड्याळावरती आपण कधी बटन दाबलं नाही, कधीच दाबलं नाही. आपल्या सवय धनुष्यबाणाची. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे बाबांनो, यावेळेला घड्याळावरती बटन दाबा यावेळेला. मग पुन्हा 5 वर्षांनी तटकरी देता बघू, पण 7% नंतर घड्याळाचे काटे बंद आणि धनुष्यबाणाचं काम चालू. पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.